हॅलो स्टुडंट्स, आपण पेपर 2 मधला चॅप्टर 4 कॉम्बिनेशनल लॉजिक सर्किट हा चालू करणार आहोत. ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला कॉम्बिनेशनल सर्किट्स पाहिजेत, जसं की मल्टिप्लेक्सर असेल, डीमल्टिप्लेक्सर असेल, एन्कोडर आहे आणि डिकोडर आहे. बघा, याच्यामध्ये फक्त आणि फक्त 4च टॉपिक्स आहेत आणि या चॅप्टरला 20 मार्क्स आहेत. किती? 20 मार्क्सचा हा चॅप्टर आहे. तर ह्या 20 मार्क्ससाठी फक्त तुम्हाला 4च टॉपिकचा स्टडी करायचा आहे. त्याच्यामध्ये मल्टिप्लेक्सर आहे, डीमल्टिप्लेक्सर आहे, एन्कोडर आहे, डिकोडर आहे. त्यामध्ये मल्टिप्लेक्सर आणि डीमल्टिप्लेक्सरमध्ये 1-2 एक्झाम्पल्सही विचारले जातात. एन्कोडर डिकोडरमध्ये थेरी आहे. ह्याचा जर पार्ट बघितला तर एन्कोडर आणि डिकोडर हा एकच टॉपिक आहे. मल्टिप्लेक्सरमध्ये तुम्हाला टाईप्स आहेत, जसं की 1:4 और 4:1 या पद्धतीने, किंवा डीमल्टिप्लेक्सरमध्ये सुद्धा त्याचे काही प्रकार आहेत. मग त्याचे काही टाईप्स आणि त्याचे एक्झाम्पल्स, म्हणजे जर बघितलं तर टोटल जर टॉपिक्स पाहिले तर याच्यामध्ये सगळे जर टोटल टॉपिक्स पाहिले त्याचे मेन टॉपिक्स आहेत 4, आणि याचे पूर्ण जर टॉपिक्स पाहिले विथ एक्झाम्पल्स तर ते 7 ते 8च प्रकारचे आहेत. म्हणजे या 7 ते 8 टॉपिक जर केले तुम्ही तर 20 मार्क्स तुमचे कन्फर्म होणार आहे. ठीक आहे. आता या चॅप्टरला आपण सुरुवात करूयात. बघा, चॅप्टरचं नाव आहे कॉम्बिनेशनल लॉजिक सर्किट. आता आपण लॉजिक गेट्स बघितले, जसं की अँड गेट बघितला, त्यानंतर ऑर गेट बघितला, नॉट गेट बघितला, राईट. असे खूप सारे, किंवा नॅन्ड गेट बघितला. नॅन्ड गेटला जर बबल केला तर नॅन्ड गेट तयार होतो, ऑर गेटला जर बबल केला तर नॉर तयार होतो, राईट. तर असे सगळे गेट्स आपण बघितलेले आहेत. तर ह्या गेट्समधून आपण काय करू शकतो? कॉम्बिनेशनल लॉजिक सर्किट्स तयार करू शकतो. मग ते कोणते आहेत? तर मल्टिप्लेक्सर आहे, डीमल्टिप्लेक्सर आहे, एन्कोडर आहे, डिकोडर आहे, आणि त्यांचे वेगवेगळे ॲप्लिकेशन्स आहेत. हे जे काय आत्ता, जसं की आपण हे एक्झाम्पल्स बघितलं, नॅन्डचं एक्झाम्पल बघितलं, किंवा नॅन्ड गेट असेल, त्याच्यानंतर नॉट गेट असेल, हे सगळे आत इंटिग्रेटेड सर्किट्समध्ये म्हणजे ICsमध्ये अवेलेबल आहेत. तसंच जसं की आपण मल्टिप्लेक्सर बघतो आहे. आता मल्टिप्लेक्सर आपण ज्यावेळेस टॉपिक चालू करूया त्यावेळेस तुम्हाला समजून जाईल. त्याला शॉर्टमध्ये मक्स असंही म्हटलं जातं. ठीक आहे. तर हा मक्स किंवा मल्टिप्लेक्सर, डीमल्टिप्लेक्सर, एन्कोडर, डिकोडर आपण जे 4ही टॉपिक्स बघितले, हे सगळे टॉपिक्स आता ICमध्ये अवेलेबल असतात. का? तर इकॉनॉमिकली आपल्याला परवडण्यासाठी, त्याच्यानंतर त्याची साईज, कॉस्ट जी आहे, या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर IC जो आहे ती बेस्ट असते. आणि ती ICमध्ये आपल्याला, म्हणजे इंटिग्रेटेड सर्किटमध्ये, ह्या 4ही गोष्टी म्हणजेच कॉम्बिनेशनल सर्किट्स आपल्याला अवेलेबल या ठिकाणी आहे. ठीक आहे. तर आता आपण टॉपिक चालू करूयात. फर्स्ट या चॅप्टरमधला टॉपिक आहे, त्याचं नाव आहे मल्टिप्लेक्सर. आता हा मल्टिप्लेक्सरलाच मी मगाशी सांगितल्याप्रमाणे याला मक्स असंही म्हणतात शॉर्टमध्ये. आता हा मल्टिप्लेक्सर म्हणजे काय? तर मल्टिप्लेक्सर म्हणजे काय? तर मल्टिप्लेक्सर जर म्हटलं तर एकच शब्द लक्षात ठेवायचा, मेनी टू वन. ठीक आहे. मेनी टू वन म्हणजे काय? तर याला खूप सारे इनपुट्स असतात, मात्र आउटपुट किती असतं? एकच. म्हणजे हा काय करतो? मेनी इनपुट्सचं एका आउटपुटमध्ये कन्व्हर्जन करतो. सगळ्यांना समजलं आहे? बघा, हा काय करतो? खूप साऱ्या इनपुट्सला किंवा खूप साऱ्या सोर्सेसला, खूप सारे सोर्सेस असतील. ठीक आहे. असे खूप सारे सोर्सेस असतील, त्यांना काय करतो? एकत्र करण्याचं काम करतो. ठीक आहे. एकच जे काही कॉमन आउटपुट आहे त्या कॉमन आउटपुटमध्ये आणण्याचं काम. इथे कॉमन आउटपुट असेल आणि हे काय आहेत? खूप सारे सोर्सेस. म्हणजे हे काय झाले? इनपुट्स झाले, आणि हे कॉमन आउटपुटमध्ये कन्व्हर्जन करण्याचं काम कोण करतं? तर हा मल्टिप्लेक्सर करतो. ठीक आहे. आता लक्षात ठेवा, जर मल्टिप्लेक्सर म्हटलं तर हा शब्द लक्षात ठेवा, मेनी टू वन, म्हणजे त्याला मेनी इनपुट्स असतात आणि एकच आउटपुट असतं. ठीक आहे. आता हा जो मल्टिप्लेक्सर आहे हा कसा तयार होतो? बघा, हा जो काही आपण जर ब्लॉक डायग्राम जर काढायला गेलो त्याची, ठीक आहे, ब्लॉक डायग्राम ऑफ मक्स, तर त्याला काय असतं? पहिलं 3 गोष्टींनी बनलेला असतो. पहिला, n नंबर्स ऑफ इनपुट्स. ठीक आहे, n इनपुट्स. ठीक आहे. दुसरा, त्याला सिलेक्ट करण्यासाठी, किंवा आपण पहिलं आउटपुट घेऊयात, आउटपुट. ठीक आहे. हे एकच आउटपुट असतं, सिंगल आउटपुट. ठीक आहे.
आणि तिसरं असतं कंट्रोल लाईन्स. आता हे कंट्रोल लाईन्स काय भानगड आहे बघूयात आपण. ठीक आहे, कंट्रोल लाईन्स किंवा त्याला सिलेक्ट लाईन्स असं म्हटलं जातं, सिलेक्टर लाईन्स. ठीक आहे, आता बघा खूप सारे इनपुट्स आहेत आपल्याकडे, n नंबर ऑफ इनपुट्स आहे, आउटपुट एकच आहे. मग ह्या इनपुटपैकी ॲट अ टाईम आपण काय करू शकतो, एक इनपुट जे आहे ते आउटपुटला देऊ शकतो. म्हणजे जर आपण एक एक्झाम्पल जर घ्यायचं झालं तर एका रोटरी स्विचचं एक्झाम्पल घेऊयात आपण. रोटरी स्विच सगळ्यांना माहिती आहे, फॅनचा स्विच सगळ्यांना माहिती आहे. फॅनचं स्पीड आपण कमी जास्त करतो, राईट. समजा फॅनला 5 किंवा 4 प्रकारचे हे आहेत, ठीक आहे, पोझिशन आहेत. जसं की 0 आहे, 0, 1, 2, 3 आणि अजून एक घेतलं तर एक समजा 4. ठीक आहे, असे जर आपण काय घेतले, नंबर ऑफ इनपुट्स घेतलेले की या ठिकाणी, ठीक आहे, किंवा नंबर ऑफ पोझिशन्स घेतलेले आहेत. आणि ह्या पोझिशन्स चेंज होऊ शकतात किंवा या ठिकाणी आपण एक रोटरी स्विच टाकतो. ठीक आहे, हा आहे तुमचा आउटपुट, हा आउटपुट. आणि हे जवळजवळ काहीतरी 5 इनपुट्स आहेत तुमचे, 0, 1, 2, 3, 4, म्हणजे टोटल 5 इनपुट्स आहेत, राईट. म्हणजे आपण जर असं म्हटलं किंवा मक्स तुमचा जो काय आहे तो रोटरी स्विचसारखा असतो. म्हणजे कसा बघा, फॅनचं स्पीड जर तुम्हाला 1 हवं असेल, म्हणजे जरा थोडंसं स्लो हवं असेल, 0 म्हणजे बंदच आहे, राईट. म्हणजे 1 जर हवं असेल तर तुम्ही काय करणार, हा जो काही नॉब आहे हा काय करणार, तुम्ही 2 इथे एका पोझिशनला घेणार. तुम्हाला थोडं अजून स्पीड पाहिजे, तुम्ही काय करणार, 2वर टाकेल. किंवा खूप जास्त स्पीड पाहिजे तर तुम्ही काय कराल, 4वर ते टाका. ठीक आहे, त्यावेळेस इकडे कनेक्शन राहणार नाही. म्हणजे काय, एका टायमाला ॲट अ टाईम तुम्ही काय करता, यापैकी या 5 इनपुट्सपैकी कोणता तरी एक मोड सिलेक्ट करता, राईट. म्हणजे कोणतं तरी एक इनपुट जे आहे ते तुम्ही फॅनला देता. ठीक आहे, समजलं. म्हणजे फॅनकडे जाणार तुमचं आउटपुट आहे आणि हे 5 पोझिशन्स ज्या आहेत त्या तुमच्या इनपुट्स आहेत. आता जर आपण ब्लॉक डायग्राम जर काढायची झाली आपल्या मल्टिप्लेक्सरची, तर ती कशी असेल बघा. इथे n नंबर्स ऑफ इनपुट्स असतील. ठीक आहे, खूप सारे इनपुट्स आहेत या ठिकाणी. इथे मात्र एकच आउटपुट आहे, लक्षात ठेवा. ns21 असं म्हटलं जातं, ns21 मक्स. ठीक आहे, आता ns21 मक्स म्हणजे काय, ते याच्यामध्ये n म्हणजे काय आहे, नंबर ऑफ इनपुट्स. आणि हा जो काही नंबर ऑफ इनपुट्स आहे त्याला कसं दर्शवलं जातं, तर डेटा लाईन्सने दर्शवलं जातं. त्याला म्हटलं जातं D0. ठीक आहे, त्याच्यानंतर D1, D2, D3 असं कुठपर्यंत, तर Dn-1. ठीक आहे, Dn-1 म्हणजे काय, नंबर ऑफ इनपुट जर n असतील आणि आपण 0ने सुरुवात करतोय तर शेवटचा असेल n, बरोबर ना. 1 पासून सुरुवात केली तर n असेल शेवटचा. ठीक आहे, आणि जर 0ने सुरुवात केली तर काय होईल, n-1 या पद्धतीने. ठीक आहे, लक्षात घ्या. तुम्ही 0ने 1ने सुद्धा सुरुवात करू शकता, नाही असं नाही. पण जर आपण डिजिटल जर बघतोय तर त्यासाठी आपण सुरुवात करत असतो. म्हणजे D0, D1, D2, D3 आणि Dn-1 पर्यंत आपण काय करू शकतो, मॅक्झिमम आहे. ठीक आहे, इनपुट्स आहेत. आउटपुट काय आहे, तर तुमचं y हे आउटपुट आहे. आणि मग याच्यासाठी तुम्हाला इनपुट सिलेक्ट करायचे. जसं की आपल्याला या ठिकाणी रोटरी स्विच आपण मॅन्युअली पोझिशन चेंज करतो, राईट. एक रोटर असतो वरच्या बाजूला आणि त्याला आपण काय करतो, क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज करून 0, 1, 2, 3, 4, 5 या पद्धतीने आपण काय करतो, पोझिशन त्याचे चेंज करत असतो. तसं इथे मॅन्युअली न करता आपण काय करतो, त्याला इनपुट्स देत असतो. आणि मग ते इनपुट्स आपण ह्या कंट्रोल लाईन्सच्या माध्यमातून देत असतो. या ठिकाणी ह्या असतात कंट्रोल लाईन्स. कसं तरी आपल्याला बघणार आहे आपण नंतर कसं त्या चेंजेस होतात. ठीक आहे, मग आता ह्या कंट्रोल लाईन्स किती असाव्यात, तर किती असाव्यात, तर त्यासाठी एक फॉर्म्युला आहे. त्यासाठी फॉर्म्युला आहे 2m इज इक्वल टू n. म्हणजे जर n नंबर्स ऑफ इनपुट्स असतील, बघा n नंबर ऑफ इनपुट्स असतील तर तुमच्या m नंबर ऑफ सिलेक्ट लाईन्स असतील. एक एक्झाम्पल जर घ्यायचं झालं, समजा जर तुमचे 4 इनपुट्स असतील, किती इनपुट्स किती आहे तुमचे, 4, तर त्यासाठी कंट्रोल लाईन्स म्हणजे एमची व्हॅल्यू किती येईल, तर 2 येईल, राईट. 2 म्हणजे या ठिकाणी एमची व्हॅल्यू किती आली, तर 2 आली. म्हणजे तुमच्या कंट्रोल लाईन्स किती असणार आहेत, कंट्रोल लाईन्स किंवा त्याला आपण सिलेक्टर लाईन्स म्हणतो, ते किती असणार आहेत, 2 असणार आहेत. ठीक आहे, आणि त्या कशाने दर्शवल्या जातात, तर S0, S1 किंवा ABCD या पद्धतीने. ठीक आहे, तुम्ही त्याला AB म्हणजे एक A, दुसरी B अशी म्हणू शकता, तिसरी जर असेल तर C, चौथी जर असेल तर D, किंवा
S0, S1, S2, S3 लाईक दिस. ठीक आहे, या पद्धतीने तुम्ही ते वाढवू शकता. आता 2 जर वापरायचे तर आपण S0 आणि S1 वापरू शकतो किंवा A आणि B वापरू शकतो, काही तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. ओके, कंट्रोल लाईन्स सगळ्यांना समजल्या, ज्या काय करतात, तुमच्या इनपुट्सला कंट्रोल करतात. आता बघा एक बेसिक क्वेश्चन बघा, की इथे खूप सारे n नंबर्स ऑफ इनपुट्स आहेत. एक कन्सेप्ट समजून घ्या, खूप सारे इनपुट्स आहेत. मग सगळेच्या सगळे इनपुट्स हा कनेक्ट करतो का डायरेक्टली आउटपुटला? तर नाही. तो काय करतो, ॲट अ टाईम कोणत्या तरी एका इनपुटला सिलेक्ट करतो. ठीक आहे, म्हणजे जर काही वेळ तो D0ला सिलेक्ट करेल, त्यानंतर तो D1ला सिलेक्ट करेल. ठीक आहे, नंतर तो D3ला सिलेक्ट करेल, नंतर D4ला सिलेक्ट करेल, लाईक दिस. समजलं आहे सगळ्यांना? नक्की. आता अजूनही तुम्हाला जर समजलं नसेल की मल्टिप्लेक्सर म्हणजे काय, तर आपण एक एक्झाम्पल घेऊयात. की फॉर एक्झाम्पल बघा, समजा हे आपलं गाव आहे. ठीक आहे, आणि याच्यामध्ये टेलिफोन्स आहेत आपल्या सगळ्यांकडे. ठीक आहे, आपण म्हणूयात n नंबर्स ऑफ टेलिफोन लाईन्स आहेत किंवा n नंबर ऑफ टेलिफोन्स आहेत. ठीक आहे, आता तुमच्याकडे मोबाईल आले. मोबाईल हे डायरेक्टली वायरलेस कनेक्शन आहे. जुन्या काळामध्ये वायर्ड कनेक्शन होतं. म्हणजे काय, तर एक जे काही बेस स्टेशन असायचं, त्या बेस स्टेशनपर्यंत लाईन जायची, बरोबर ना, एक कॉमन लाईन जायची. ठीक आहे, समजा आपण म्हणूयात A गावापासून तर B गावापर्यंत आपल्याला कनेक्शन करायचं आहे थ्रू द हे बेस स्टेशन असेल. ठीक आहे, बेस स्टेशनपासून. ठीक आहे, आता बीमध्ये सुद्धा n नंबर्स ऑफ फोन नंबर्स आहेत किंवा n नंबर्स ऑफ लोक आहेत, आणि एमध्ये सुद्धा n नंबर्स ऑफ लोक आहेत. आपण असं म्हणतो की इकडे बाबा 100 आहेत, n नको म्हणायला, 100 लोक आहेत, इकडे 100 लोक आहेत, इकडे 100 टेलिफोन्स आहेत, इकडेही 100 टेलिफोन्स आहेत. बघा, मग काय केलं जातं या ठिकाणी, ज्यावेळेस एक मी एक्झाम्पल सांगतो आहे, याचा अर्थ असं नाही की टेलिफोनचं वर्किंग असंच होत होतं. मी एक बेस्ट एक्झाम्पल देण्याचा प्रयत्न करतो आहे. ठीक आहे, आता ज्यावेळेस बघा, म्हणजे काय, जर समजा एक नंबरचा व्यक्ती आहे, इथे एक नंबरच्या व्यक्तीला समजा या एक नंबरच्या व्यक्तीला कॉल करायचा किंवा टेलिफोन करायचं, म्हणजे काय, तर त्याच्यासाठी सेपरेट लाईन टाकलेली आहे का, एकसाठी किंवा एकची, म्हणजे या एकसाठी एकला जर ह्या सगळ्या 100ला जर कॉन्टॅक्ट करायचं झालं तर काय करायला लागलं असतं आपल्याला, तर एकपासून तर 100 लाईन्स प्रत्येकाच्या घरावर न्यायला लागल्या असत्या. राईट. आणि मग त्याने काय केलं असतं, प्रत्येकाशी कम्युनिकेट केलं असतं. पण या ठिकाणी जर आपण मल्टिप्लेक्सर वापरला तर काय करू शकतो आपण, या ठिकाणी मक्स जर वापरला तर काय करू शकतो, हे सगळे कॉन्टॅक्ट 100च्या 100 आपण या ठिकाणी कनेक्ट करणार. इथून एक कॉमन लाईन दुसऱ्या गावापर्यंत, आणि इथे परत डीमक्स वापरणार. राईट, किंवा वेगळा मल्टिप्लेक्सरचा टाईप. डीमक्स म्हणजे तो काय करतो ते आपण नंतर बघणार आहे. 1 into मेनी, जसं मक्स काय करतो मेनी टू 1, तसा डीमक्स काय करेल 1 to मेनी. ठीक आहे, हा डीमक्स आणि हा मक्स. ठीक आहे, या ठिकाणी काय करेल, तो मेनीचं 1मध्ये कन्व्हर्जन करेल, मग ते पुढे वायर थ्रू टू दुसऱ्या गावापर्यंत जाईल. राईट, म्हणजे हे काय होईल, कॉस्ट कशी होईल, सोपी जाईल की नाही. जर एक लाईन प्रत्येकाच्या ठिकाणी जर नेली तर त्या ठिकाणी तुम्हाला खूप साऱ्या वायर्स, म्हणजे तिथे साईज पण वाढणार, तुमच्या ते जे काही प्रोजेक्ट असेल त्याची कॉस्टही वाढणार आहे. मग त्यापेक्षा हे मल्टिप्लेक्सरचं एक्झाम्पल कसं आहे, छान आहे. आलं का लक्षात? तर अशा पद्धतीने वर्किंग आपण त्या मल्टिप्लेक्सरचं एक्झाम्पल घेऊ शकतो. टेलिफोन लाईन्स समजलं आहे सगळ्यांना, म्हणजे प्रत्येकाला चान्स मिळू शकतो या ठिकाणी कॉलिंग करण्याचा, पण ॲट अ टाईम. राईट, आपण म्हणतो लाईन बिझी आहे. लाईन बिझी म्हणजे काय, तर लाईक दिस, म्हणजे या पद्धतीने. त्यावेळेस तो समजा एक नंबरचा कॉलिंग जर चालू असेल एक नंबरबरोबर, तर त्यावेळेस एक नंबरची लाईन जी आहे ती काय असणार आहे, तुमची बिझी असणार आहे. मग त्यावेळेस 2ने जर फोन केला एकला तर लागेल का, नाही लागणार. ठीक आहे, मग ज्यावेळेस एकचा कॉल डिस्कनेक्ट होईल त्यावेळेस 2 नंबरची लाईन त्या 1 नंबरकडे जाणार आहे. लाईक दिस, अशा पद्धतीने आपण मल्टिप्लेक्सरचा उपयोग करू शकतो. आता मला वाटतं सगळ्यांना मल्टिप्लेक्सर बेसिकली काय आहे हे समजलं असेल. ठीक आहे, ओके. आता आपण ब्लॉक डायग्रॅमकडे होतो, आपल्या कंट्रोल लाईन्सकडे होतो. ठीक आहे, आता मी मगाशी सांगितल्याप्रमाणे की बाबा कंट्रोल लाईन्स ह्या कशा ठरतात, तर नंबर ऑफ इनपुट्सकडे. समजा जर माझ्याकडे नंबर ऑफ इनपुट्स जर किती असतील 7 असतील, तर काय करायला लागेल आपल्याला, 2⁻³ = 8. राईट, मग या ठिकाणी जर इथे आपल्याला काय करायला लागेल की बाबा 2 पॉईंट समथिंग ॲन्सर येईल, काहीतरी 2.789 असं काहीतरी.
मग असं घेऊन चालेल का? नाही. तर आपल्याला काय लागतील? पूर्ण 3 कंट्रोल लाईन्स या ठिकाणी घ्याव्या लागतील. केव्हा? ज्यावेळेस नंबर ऑफ इनपुट्स किती आहेत? तर 4पेक्षा जास्त असतील त्यावेळेस. ठीक आहे. आणि 8पेक्षा जास्त असतील तर ठीक आहे. या ठिकाणी समजा जर 9 असतील तर 9 जर इनपुट्स असतील आपल्याकडे तर आपल्याला किती कंट्रोल लाईन्स घ्यावे लागतील? तर 2⁴ राईट. म्हणजेच आपल्याला 16 हे उत्तर येणार आहे. जरी कंट्रोल लाईन्स या ठिकाणी तुम्ही 4 यूज केला तरी ते 9पर्यंत जाऊ शकतात राईट. हे तुम्हाला बेसिकली समजलं पाहिजे. ठीक आहे. समजलं आहे सगळ्यांना? नक्की. परत एकदा सांगतो. समजा तुमच्याकडं इनपुट जर असेल 1 किंवा 2 इनपुट्स आहेत तर आपल्याला काय करायला लागेल? 2⁴ राईट. तर उत्तर येईल तुमचं 2 राईट. मग त्या ठिकाणी एक तुम्ही कंट्रोल लाईन यूज करू शकता. त्याच्यानंतर 2पेक्षा जर जास्त असेल तर तुम्ही काय करणार? 2पेक्षा जास्त जर कंट्रोल इनपुट्स असतील तर काय करणार? कंट्रोल लाईन्स किती यूज करणार? 2⁴ म्हणजे किती? 4पर्यंत जाऊ शकता तुम्ही. ठीक आहे. म्हणजे 4 इनपुट्सपेक्षा जर जास्त असेल तर मग तुम्ही काय करणार? 5साठी काय करणार तुम्ही? 2⁵ म्हणजे 3 कंट्रोल लाईन्स या ठिकाणी यूज करणार. ठीक आहे. मग ते कितीपर्यंत जातील? तर 8पर्यंत जातील. 9पासून पुढे तुम्हाला जर इनपुट्स घ्यायचे असतील तर तुम्हाला 4 कंट्रोल लाईन्स यूज करायला लागतील. आले का लक्षात? या पद्धतीने. जर 17 असतील तर आता इथं 16 आलं होतं. ठीक आहे. आणि जर 17, 18 असेल तर तुम्हाला काय करावं लागेल? 5 कंट्रोल लाईन्स यूज करावे लागतील. 2⁵. ठीक आहे. या पद्धतीने तुम्ही कंट्रोल लाईन्स कॅल्क्युलेट करू शकता. काय फॉर्म्युला सांगितला? 2⁻m = n. त्यामध्ये m म्हणजे काय आहे? तुमच्या कंट्रोल लाईन्स आहेत आणि n म्हणजे काय? नंबर ऑफ इनपुट्स आहे. समजले सगळ्यांना? ठीक आहे. ओके. आता आपण याच्यामध्ये मल्टिप्लेक्सर बघणार आहोत. मल्टिप्लेक्सर 4:1 पहिला जो पार्ट आहे मल्टिप्लेक्सर, त्याचा पहिला जो मल्टिप्लेक्सर काय आहे हे समजलं तुम्हाला? मेनी इंटू वन, त्याच्या सिलेक्ट लाईन्स, कंट्रोल लाईन्स, इनपुट्स कसे असावेत काय वगैरे. ठीक आहे. आता याच्यामध्ये 4:1 मल्टिप्लेक्सर म्हणजे काय? 4:1 मल्टिप्लेक्सर म्हणजे काय? 4 इनपुट्स या ठिकाणी 4:1 काय दाखवतो आहे? 4 इनपुट्स 1 आउटपुट. ठीक आहे. याची डायग्राम आपण कशी डायग्राम काढू शकतो बघा. D0, D1, D2 आणि D3 ह्या काय आहेत? 4 इनपुट्स आहेत. ठीक आहे. आणि एक त्याचं काय असेल? आउटपुट. त्याला आपण काय म्हणतो? Y म्हणतो. ठीक आहे. इथे झालं 4:1 मग डायग्राम फक्त एवढीच येईल का? इनपुट आणि आउटपुट? नाही. तर काय येईल? कंट्रोल लाईन्स. मग कंट्रोल लाईन्स कशा काढायच्यात? 2⁻m = n. या ठिकाणी n म्हणजे 4 आहे. म्हणजे m किती येतील? 2 येईल राईट. म्हणजे m = किती आला? 2 आला. इथे 2 सिलेक्ट लाईन्स येतील बरोबर. त्याला तुम्ही A, B किंवा S0, S1 म्हणू शकता. ठीक आहे. आपण साधारणतः AB असं म्हणून टाकूयात. ठीक आहे. ओके. आता बघा या ठिकाणी ही तुमची ब्लॉक डायग्राम या ठिकाणी तयार झालेली आहे. आता फक्त ब्लॉक डायग्राम काढून चालेल का आपल्याला? नाही. तर आपल्याला काय करायला लागेल? आता त्याची लॉजिक डायग्राम ही काढायला लागेल. मग 4:1 मल्टिप्लेक्सरची ही झाली ब्लॉक डायग्राम. ठीक आहे. ही काय झाली? BD म्हणजे ब्लॉक डायग्राम ऑफ आपले 4:1 मार्क्स. आता त्याची लॉजिक डायग्राम तुम्ही कशी ड्रॉ करणार? तर त्यासाठी तुम्हाला अँड गेट आणि ऑर गेट असे वापरायचे आहेत. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये 2 सिलेक्ट लाईन्स आहेत आपल्या. कोणत्या? A आणि B. ठीक आहे. मग ABसाठीच्या तुम्ही ह्या 2 लाईन्स काढून घेतल्या. त्याच्यानंतर A तुमचा हा 0 ही असू शकतो आणि 1 ही असू शकतो. ठीक आहे. मग 0साठी 0 लाईनला मी नॉट गेट जोडलेला आहे. Bचा सुद्धा तुमचा 0 असू शकतो किंवा 1 असू शकतो. ठीक आहे. समजून घ्या. A आणि B तुमचा ह्या 2 सिलेक्ट लाईन्स आहेत. ठीक आहे. ह्या सिलेक्ट लाईन्स तुमच्या एकतर 1 असू शकतात किंवा 0 असू शकतात. इकडे पण B1 असू शकते किंवा 0 असू शकते. ठीक आहे. मग 0साठी मी काय केलं आहे? नॉट गेट वापरलेला आहे आणि 1साठी डायरेक्टली लाईन यूज केलेली आहे. ठीक आहे. इथे मी पहिला अँड गेट काढतो. इथे दुसरा अँड गेट काढतोय. आता इथे किती इनपुट्स आहेत आपले? 4. म्हणजे आपल्याला किती अँड गेट काढायला लागतील? 4 अँड गेट काढावे लागतील. 100 इनपुट्स असतील तर 100 अँड गेट्स काढावे लागतील. हे लक्षात घ्या. ठीक आहे. आता बघा कनेक्शन कसे जोडणार हे व्यवस्थित लक्षात घ्या. कनेक्शन कसे जोडणार?
त्यासाठी मी वेगळा पेन यूज करतो. ठीक आहे. आता पहिलं जे काही इनपुट आहे आपण त्याच्यासाठी ट्रूथ टेबल बघूयात. सगळ्यात अगोदर ट्रूथ टेबल समजला म्हणजे तुम्हाला पटकन समजून जाईल. ट्रूथ टेबल काय आहे तर बघा, हा तुमच्या 2 सिलेक्ट लाईन्स आहेत ए बी आणि या ठिकाणी तुमचा आउटपुट आहे. जर 0 जर इनपुट असेल म्हणजे सिलेक्ट लाईन 0 असतील तर तुमचा पहिला D0 सिलेक्ट होईल. ठीक आहे. 0 असेल तर D1 सिलेक्ट होईल. ठीक आहे. जर तुमचं इनपुट हे 1 असेल तर D2 सिलेक्ट होईल आणि 1 जर असेल तर D3 सिलेक्ट होईल. हा तुमचा काय झाला ट्रूथ टेबल झाला. ठीक आहे. मी थोडंसं वरच्या बाजूला घेतो हा ट्रूथ टेबल. ओके. आपल्याला किती इनपुट्स आहेत बघा, D3 आहे. D0 D3 आहे राईट. म्हणजे इथं D3 भेटत आहेत. पण सिलेक्ट लाईन्सवर तुमचं आउटपुट डिपेंड आहे. म्हणजे काय तर सिलेक्ट लाईन्स काय असतील त्याच्यावर तुमचं आउटपुट असणार आहे. ठीक आहे. म्हणजेच काय तर या ठिकाणी बघा, हा तुमचा ट्रूथ टेबल आहे. ह्या ट्रूथ टेबलवर काय दिसतंय तुम्हाला तर 0 जर असेल ए बी तर तुमचं D0 सिलेक्ट होईल. 0 असेल तर D1, 1 असेल तर D2 आणि 1 असेल तर D3 सिलेक्ट होईल. ठीक आहे. सिलेक्ट होईल म्हणजे काय होईल तर बघा, या ठिकाणी ज्यावेळेस या ठिकाणी 0 असेल A0 B0 जर असेल त्यावेळेस D0 हे आउटपुटला कनेक्ट होणार आहे. ठीक आहे. ज्यावेळेस 0 असेल त्यावेळेस D1 आउटपुटला कनेक्ट होणार आहे. आणि ज्यावेळेस 1 असेल, ठीक आहे, या ठिकाणी 1 जर असेल तर काय होणार आहे D2 आणि जर 1 असेल तर तुमचा D3 आउटपुटला कनेक्ट होणार. म्हणजे काय ॲट अ टाईम एकच कोणतं तरी आउटपुट साईडला जाणार आहे. ठीक आहे. हे लक्षात ठेवा, ॲट अ टाईम एकच आउटपुटला. ओके. आता हेचं कनेक्शन कसं जोडायचं बघा. पहिलं काय A0 B0 आहे राईट. म्हणजेच पहिल्या D1चं जे इथे D0 D1 D2 आणि D3 साठी आपण काय केले आहेत अँड गेट काढलेले आहेत. ठीक आहे. तर त्याचं कनेक्शन कसं जोडणार तुम्ही, ज्यावेळेस A0 असेल आणि B0 असेल म्हणजे काय 0ची लाईन, ही जी काही नॉट गेटची लाईन आहे ही म्हणजे काय आहे 0ची लाईन आहे, ही लक्षात ठेवा. ठीक आहे. D1ला काय करणार, हा A0 आहे आणि हा B1 आहे राईट. पुढे इथे काय होईल A1 B0 राईट. आणि तिसरा काय होईल 1 1 राईट. समजलं आहे सगळ्यांना. बघा त्याची वर्किंग ज्यावेळेस मी समजून सांगेल त्यावेळेस तुमच्या लगेच लक्षात येईल. ठीक आहे. आणि नंतर तुमचं राहिलं पुढे, आता इथे काय करायचं सगळ्यांचं एकच आउटपुट करायचं आहे आपल्याला. मग काय करेल मी सगळ्यांचा एक आउटपुट जे आहे ते सगळ्यांचं एकत्र करील. त्यासाठी मी वापरणार ऑर गेट आणि इथे तुमचं काय येणार आउटपुट वाय. ठीक आहे. आता अँड गेट सगळ्यांना समजतो. अँड गेट म्हणजे काय, अँड गेटचं फंक्शन केव्हा वर्क होईल ज्या वेळेस दोनही इनपुट्स 1 असतील त्यावेळेस तो काय करेल आउटपुट 1 देईल. ठीक आहे. 0 असेल तर गुणाकार काय येणार आहे 0च येणार आहे. ठीक आहे. 1 असेल आणि म्हणजे दोघांपैकी एकही 0 असेल तर आउटपुट 0च येणार आहे. ठीक आहे. अँड गेटचं फंक्शन तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. जर 1 इनपुटला असेल तरच आउटपुटला 1 होईल. म्हणजे अँड गेट तुमचा इनेबल केव्हा होणार आहे, इनेबल म्हणजे काय ऑन केव्हा होणार आहे ज्यावेळेस इनपुटला 1 येईल त्यावेळेस. ठीक आहे. आता वर्किंग समजून घ्या. वर्किंगमध्ये बघा, ज्यावेळेस A0 आहे B0 आहे त्यावेळेस D0 आपण म्हणतो आउटपुटला येतो. ठीक आहे. बाय द ट्रूथ टेबल. आता आपल्या डायग्रामनुसार समजून घेऊयात. A0 आणि जर B0 असेल तर ही लाईन जर मी 0 केली, ही लाईन जर 0 केली तर काय होईल नॉट गेटमुळे या 0चं काय होईल 1 तयार होईल. पुढे Bचं सुद्धा या नॉट गेटमुळे 1 तयार होईल राईट. म्हणजे ही जी काही लाईन आहे, म्हणजे आता ही जी काही लाईन असणार आहे ही नॉट गेटच्या नंतरची, ही पूर्ण काय होणार आहे 1 होणार आहे राईट. मग असं कोणता गेट आहे की जो दोघांनाही कनेक्ट केलेला आहे बघा, तो आहे पहिल्या नंबरचा गेट. म्हणजे काय तर हा तुमचा D0 गेट. तर D0 गेटला इथेही 1 भेटतं आहे, इथेही 1 भेटतं आहे आणि तो आउटपुटला काय देईल 1 देईल. या गेटला काय भेटतं आहे बघा, D1ला काय भेटतं आहे तर D1ला काय भेटतं आहे इथे 1 भेटतो आहे, मात्र इथं काय भेटतो आहे 0 भेटतो आहे. बघा ही लाईन तुमची 0ची आहे राईट. ठीक आहे. म्हणजे अशा प्रकारे तुमचं आउटपुट जे आहे ते फक्त कोणाचं 1 येणार आहे तर D0चं आउटपुट 1 येणार आहे. D2 D3 D1 हे 0 आउटपुट येणार आहे. म्हणजेच कोणता गेटने आउटपुट दिलं, कोणता गेट इनेबल झाला
तर फर्स्ट अँड गेट इज इनेबल. फर्स्ट अँड गेट जर इनेबल झाला तर आउटपुट वाय कोणाचं भेटणार आहे, फक्त D0चं भेटणार आहे. म्हणजेच काय, तर ज्यावेळेस इनपुट 0 0 असणार आहे, सिलेक्ट लाईन्स ज्यावेळेस 0 0 असणार आहेत त्यावेळेस तुमचं इनपुट जे आहे ते D0 सिलेक्ट होणार आहे आउटपुट साईडला. म्हणजे आउटपुटला काय येणार आहे, फक्त तुमचा हा D0 आउटपुटला येणार आहे. समजलं आहे सगळ्यांना नक्की. आता बघा नेक्स्ट केसमध्ये काय होतं बघा. नेक्स्ट केस काय होईल, ओके. नेक्स्ट केसमध्ये तुमचं होईल A0 B1. एला जर 0 दिला, बीला जर 1 दिला तर तुमची ही लाईन पूर्ण 0च आहे. एची जी काही नॉट गेटची लाईन ती काय होईल, 1 होईल. मी त्याला काय करतो, रेडने दाखवतो. ही तुमची झाली 1ची लाईन एची, कारण का ही लाईन तुमची 0ची, राईट. ही 0ची लाईन आहे. त्याच्यानंतर नॉट गेटमुळे काय झाला, एची लाईन नॉट गेटच्या नंतरची काय झाली 1, आणि बीची ही लाईन काय झाली 1. आता या दोन लाईनला कोण कनेक्ट आहे, तर बघा हे इनपुट कनेक्ट आहे, हे एक आणि हे एक, राईट. दुसरं कोणतंच नाही. म्हणजे कोणता अँड गेट इनेबल होईल, सेकंड अँड गेट इनेबल होईल, राईट. तर या पद्धतीने आपण तशा पद्धतीनेच कनेक्शन केलेले आहे. आणि सेकंड हँड गेट जर इनेबल झाला तर कोणता गेट आउटपुटला कनेक्शन देईल, तर D1 आउटपुटला जाईल. ठीक आहे. केव्हा, ज्यावेळेस A0 असेल आणि B1 असेल त्यावेळेस तुमचा D1 हा आउटपुटला देईल. अशा पद्धतीने ज्यावेळेस 1 0 देऊ त्यावेळेस थर्ड अँड गेट काय होईल, इनेबल होईल आणि तो कुठं जाईल, आउटपुट साईडला जाईल. म्हणजेच D2चं आउटपुट काय असणार आहे, इनपुट जे आहे ते आउटपुटला असणार आहे. आणि ज्यावेळेस 1 1 देऊयात बघा, 1 1 ज्यावेळेस देऊयात त्यावेळेस ही लाईन 1 असणार आहे, ही लाईन 1 असणार आहे, आणि हे कनेक्शन आणि हे कनेक्शन इथे कुठं असणार आहे, D3ला असणार आहे. D3 काय होईल, इनेबल होईल. बाकीचे त्यावेळेस अँड गेट जे आहेत ते बाकीचे ज्यावेळेस तिसराच किंवा चौथा गेट जो आहे तो काय झाला तुमचा, इनेबल होतो. म्हणजे D3 इनेबल होतो त्यावेळेस बाकीचे काय असतात, सगळे डिसेबल असतात. समजले सगळ्यांना. म्हणजेच फोर्थ गेट म्हणजे जो काही D3 आहे ते तुम्हाला आउटपुटला येईल केव्हा, ज्यावेळेस 1 1 ह्या सिलेक्ट लाईन्स असणार आहेत त्यावेळेस. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला समजलं की सिलेक्ट लाईन्स ज्या आहेत त्या सिलेक्ट लाईन्स करतात तुमच्या आउटपुटला, इनपुटला आणि आउटपुटला ॲट अ टाईम कोणतं तरी एक इनपुट सिलेक्ट करून देतात. म्हणजे सिलेक्ट करण्याचं काम जे आहे, इनपुट जे आहे ते सिलेक्ट करण्याचं काम कोण करतं, तर ह्या कंट्रोल लाईन्स करतात. कशा पद्धतीने, तर आपण या ठिकाणी बघितलेलं आहे, तर अँड गेटच्या साहाय्याने. समजलं आहे सगळ्यांना. तर या ठिकाणी आपण जो काही मल्टिप्लेक्सर यूज करतो त्या मल्टिप्लेक्सरमध्ये आपण अँड गेट यूज करतो आणि काय करतो, ऑर गेट यूज करतो, आणि प्लस अजून काय करतो, तर नॉट गेट यूज करतो. म्हणजे या 3 गेटचा या ठिकाणी आपण एकत्रितरित्या वापर करून काय तयार करतो, तर मल्टिप्लेक्सर तयार करत असतो. समजले सगळ्यांना. या ठिकाणी 4 इनपुट होते म्हणून 4 गेट वापरले. 8 गेट असतील तर 8 गेट वापरायचे आहेत. ठीक आहे. आणि अजून एक बेसिक लक्षात ठेवायला काय सांगितलं, की जर कंट्रोल लाईन्स असतील तर त्याच्या 2 लाईन्स तयार करून घ्यायच्या. एक मेन लाईन, ही झाली मेन लाईन, आणि ही झाली नॉट गेटची लाईन. ठीक आहे. तसंच इथं असेल दुसरं बीची लाईन, तर त्याचीसुद्धा तसंच एक मेन लाईन आणि दुसरी ही नॉट गेटची लाईन. म्हणजे एक काय आपण 1 लाईनसाठी आणि एक लाईन 0साठी आपण या ठिकाणी यूज करतो. मग समजा जर देणारे इनपुट जर 1 असेल तर इथे ती 1 येईल, या लाईनला 1 येईल आणि या लाईनला काय येईल, ती 0 होऊन येईल, राईट. म्हणजे एकच लाईन आपण 2 ठिकाणी वापरलेली आहे. समजलं आहे सगळ्यांना नक्की. ठीक आहे. वर्किंग सगळ्यांना समजलं आहे कशा पद्धतीने या ठिकाणी वर्किंग झालं आपल्या 4:1 मल्टिप्लेक्सरचं, आणि कशा पद्धतीने त्याने आउटपुट दिलेलं आहे. ठीक आहे. ओके. या ठिकाणी आपण थांबतोय 4:1 मल्टिप्लेक्सर. नेक्स्ट लेक्चरला आपल्याला 8:1 मल्टिप्लेक्सर शिकायचं आहे, ज्याच्यामध्ये अजून तुम्हाला जास्त क्लिअर होणार आहे मल्टिप्लेक्सर काय आहे. ठीक आहे.